4 दिवसांवर आलेला दिवाळीचा सण नवा उत्साह घेऊन आला आहे. त्यामुळे बाजारपेठेत लगबग सुरू झाली आहे. कोजागिरी पौर्णिमेपासून बाजारपेठ बहरण्यास सुरुवात झाली आहे. दिवाळी म्हणजे दीपोत्सव. त्यासाठी शहरातील बाजारपेठेत आकाशकंदील व पणत्यांचे आगमन झाले आहे. राजकमल, इतवारा, बस डेपोजवळ आणि चित्रा चौकसह आदी ठिकाणी दिव्या पणत्यांची दुकाने सजली आहेत. शहरात पणत्यांची दुकाने लावण्यात आली असून मोठ्या पणत्या 60 ते 70 रुपये डझन तर लहान पणत्या 30 ते 40 रुपये डझन याप्रमाणे विक्रीला आहेत. तसेच लक्ष्मीजीच्या सुंदर आणि देखण्या अशा मूर्त्या बाजारात विकायला आल्या आहेत. कुंभारवाडामध्ये सुंदर अशा लक्ष्मी मातांच्या मातीच्या मूर्त्या विकायला आहेत. 150 पासून 1000 पर्यंत मूर्त्या बाजारात विकायला आहेत. रंगरंगोटी सुरूच आहे. मूर्ति कलाकारांची कलाही अद्भुत आहे. देखिए, जब से कोरोना स्टार्ट हुआ है तब से मूर्तियों के भाव बहुत कम हुए और मूर्तियाँ बिकना भी बहुत कम हो चुके हैं. तो इसका जो भाव है वो सीज़न वाइज रहता है, डिपेंड करता है कि भी कैसा है, चल रहा है, बिजनेस कैसा चल रहा है, तो ऊपर नीचे होते रहते हैं. मान लो कि अगर कोई मूर्ति अगर हम 100 रुपये में ख़रीदते हैं तो वो मूर्ति का भाव हमें 80 या फिर 90 में मिलता है. आपने जैसा बताया कि मूर्ति खरीदते हैं, मतलब आप व्यापार करते हैं मूर्तियों का. जी, बनाते नहीं है खुद? जी, हम मूर्तियाँ तो बनाते नहीं हैं क्योंकि मूर्तियाँ बनाना वो कुम्हारों का काम है. अच्छा. हम सिर्फ उनसे लेते हैं और यहाँ पे आके बेचते हैं. कुम्हार में भी जो कलाकार है उनका काम है? उनका काम है. बहुत अच्छा. अच्छा, अभी ये बताइए कि मूर्ति जी ये मिट्टी की बनी हुई है कि प्लास्टर ऑफ पेरिस की बनी हुई है? जी, अभी बहुत ज़माना बदल चुका है. जब आपके समय की बात करें तो पूरी मिट्टी की मूर्ति आती थी, जिसमें अगर आप देखें कि बड़े बड़े मूर्तियाँ, गणपति की जो मूर्तियाँ है वो लेके जाते थे तो वो मिट्टी गिरती थी क्योंकि वो प्योर मिट्टी की मूर्ति थी. अभी ज़माना बदल चुका है तो अभी जो मूर्ति आती है वो प्लास्टर के साथ मिक्स आती है ताकि चेहरे पे उसके फिनिशिंग आ सके और मूर्ति कहीं से डैमेज ना हो या फिर मूर्ति को अच्छी पकड़ बन सके. तो अभी जो मूर्ति आती है वो प्योर मिट्टी की मूर्ति आपको कहीं नहीं मिलेंगी तो मिक्स मूर्ति मिलेंगी. और जो ये मिट्टी यूज़ करते हैं, हम जो कुम्हार यूज़ करते हैं मिट्टी, इसको साड़ू मिट्टी बोलते हैं. बेटे, एक बात आपसे ऐसा पूछना चाहूँगा कि कहा जाता है कि मिट्टी की मूर्ति में और प्लास्टर ऑफ पेरिस की मूर्ति में सुंदरता अधिक होती है प्लास्टर ऑफ पेरिस में. क्या ये बात सही है? जी, बिल्कुल ये बात सही है. अगर आप प्योर मिट्टी की मूर्ति लेंगे तो उसमें इतनी सुंदरता नहीं की जा सकती क्योंकि जो चेहरे पे जो आइज़ होते हैं, जो आँखें होते हैं, जो कान होते हैं, जो गाल होते हैं, वो बराबर आने चाहिए. मतलब सुंदर मूर्ति, इनफैक्ट मतलब जो चेहरा है वो सुंदर दिखना चाहिए. तो वो सुंदरता के लिए प्लास्टर ऑफ पेरिस यूज़ किया जाता है. ये बात सही है. अच्छा, उसका लेयर चढ़ाते हैं उसके ऊपर? जी, के ऊपर मिट्टी के ऊपर उसका लेयर होता है और अंदर से भी थोड़ा बहुत मिश्रण. अच्छा, अब ये बताइए जी, कोरोना का असर, महंगाई का असर, ये आपके धंधे के ऊपर कैसा असर हुआ? अभी कोरोना की बात की जाए तो कोरोना में सभी के बहुत नुकसान हो चुके हैं. तो एज यूजुअल हमारा भी हुआ था लास्ट ईयर. जब हम मूर्तियाँ पिछले साल लाए थे तब हमारी 150 मतलब 150 मूर्ति बची थी 500 में से. तो हमने उसके ऊपर थोड़ा एनालाइज किया कि ऐसा क्यों हुआ. तो लैक ऑफ लोगों का कम आना, लोगों को लगता था कि ये अनसेफ है, हमें यहाँ जाना नहीं चाहिए, कोरोना बढ़ रहा है, तो उससे पर हमारा प्रभाव बहुत बुरा हुआ. पैसों के मामले में बात की जाए तो नुकसान तो हुआ है, बहुत हुआ. तो हर साल के हिसाब से मूर्तियों की कीमत ज़्यादा है कि कम है? सर, हमारा तो मतलब मानना ही है कि लोगों के ऊपर डिपेंड करता है क्योंकि हम जब मूर्तियाँ बनाते हैं, जब मूर्तियाँ लेते हैं, हम दुकान में लाते हैं, जब मान लो 300 मूर्तियाँ है, 100 मूर्तियाँ है, 500 मूर्तियाँ है, जब जैसे लोग आते हैं हम सेम रेंज की मूर्तियाँ बिकते हैं. मान लो कि हम पिछले 4 साल से 5 साल से एक ही रेंज में मूर्तियाँ बिक रहे हैं, सेम रेट. लेकिन कोरोना की वजह से हमने थोड़े से महंगे बेचे थे ताकि लोगों को लगा कि यार है, मतलब बहुत सारी मूर्तियाँ हैं, इनके बची हुई मूर्तियाँ हैं, कैसे जाएंगे. तो हमने थोड़ा बहुत, हमारा बिजनेस का जो वॉल्यूम है वो अप पे आना चाहिए, इसलिए हमने थोड़ा सा पिछले साल महंगा बेचा था. जी, ये सर. इस साल सामान्यतः मूर्ति के क्या रेट है, छोटी से छोटी और बड़ी से बड़ी के? जी, सबसे छोटी मूर्ति जो है वो 151 रुपये की है. वहाँ से चालू होती है तो 650-751 तक हमारे पास मूर्ति अवेलेबल आहे. मी तिसऱ्या पिढीचा कारागीर आहे. आमच्यामध्ये
माझ्या आजोबांपासून सुरुवात झाली होती, कुशाळराव रोताडे यांच्यापासून. आणि बघा, त्यांनी जी सुरुवात केली होती गणपती, दुर्गा आणि लक्ष्मी ज्या मातीच्या सुरुवात केली होती, म्हणजे आधी मातीच्या बनायच्या, तर आम्ही तो वसा आजपर्यंत टिकवून ठेवलेला आहे. आजही आम्ही मातीच्याच मूर्त्या बनवतो. POPची आम्ही एकही मूर्ती ना गणपती, दुर्गा ना लक्ष्मी बनवलेली नाही आहे. तोच वसा आम्ही पुढे चालवत आहे. सध्या महालक्ष्मीच्या मूर्तींचे काय भाव सुरू आहे? बघा, सध्या कसं मार्केटनुसार असतं. सध्या आता मूर्त्या खूप बनून राहिल्या, त्यानुसार मूर्त्यांची किंमत ठरवली जाते. आता बघा, आता मार्केटमध्ये असं झालं आहे की POPच्या खूप मूर्त्या असतात, तर आमच्या मातीच्या मूर्त्यांची डिमांड कमी झालेली आहे. बघा, मूर्तींच्या भावांच्याबद्दल विचार केला, बघा मूर्तीच्या किंमतीमध्ये विचार केला तर जसा पाहिजे मेहनतीला तसा भाव नाही आहे. जसं आज आम्ही मातीच्या मूर्त्या एक आडी असं होतं की आम्ही 5-5 हजार मूर्त्या बनवायचो काकाकडे आणि माझ्याकडे. परंतु आज अशी परिस्थिती झाली आहे की फक्त आम्ही 1000 मूर्त्या बनवत आहे मातीच्या. कारण की POPच्या तुलनेत, म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या असतात त्या तुलनेत मातीला तितका भाव नाही आहे. लोकांना सुबक सुंदर मूर्त्या पाहिजे आणि मातीमध्ये त्या गोष्टी शक्य होत नाही, तितक्या गोष्टी करणं. आणि शक्य आपण करायचा प्रयत्नही केला तितका त्याला भाव भेटत नाही. आणि सध्या पण जास्त करून लोकांना POPकडेच कल आहे. कारण की कसं आहे, गणपतीमध्ये जितकी जनजागृती होते पर्यावरण संस्थांच्या मार्फत, तितकी लक्ष्मीमध्ये होत नाही. याच्यामध्ये तितकं जनजागृती होत नाही. आता बऱ्याच आपण विचार करतो की बा चला सुंदर सुबक मूर्त्या आपण घरी बसवायच्या, POPच्या बसवतात. पण एका वर्षानंतर काय होतं ते आपल्याला बऱ्याचशा मंदिरांमध्ये मूर्त्या ठेवलेल्या दिसतात. कारण की त्याचं विरघळत नाही ना POPच्या मूर्त्या. तर बऱ्याचशा मग घरची मूर्ती आपण लक्ष्मी बाहेर कुठेतरी मंदिरामध्ये ठेवून देतो, मग तिथे त्याची विटंबना होते. तुमच्याकडे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या असतात की मातीच्या? नाही, आपण आधीपासून मातीची, म्हणजे आजोबांनी सुरुवात केली होती मातीची, तर आजहीसुद्धा आम्ही मातीची मूर्त्या बनवतो, POPची बनवत नाही. कारण ते आपल्यालाही भावनेला पटत नाही. 2 वर्ष कोरोना होता, तर त्यात तुमचा काही त्यात नफा तोटा आता काय झालेला आहे? आता सध्या काय बघा, परिस्थिती आहे? परिस्थिती यावर्षी ठीक आहे. मागच्या वर्षी खूप म्हणजे वाईटच परिस्थिती होती. काही मॅक्झिमम गोष्टी बंद होत्या, काही महाग गोष्टी घ्याव्या लागल्या, परंतु करावं लागते काम म्हणून ते असं आपण चालू ठेवलं. हा, सध्या कामधंदा थोडासा थंड आहे आणि व्यापारामध्ये अजून यायचं आहे. अजून गरमी यायची आहे जरा व्यापारमध्ये. तर आता सध्या एक जास्त गिऱ्हाईक काही येऊन नाही राहिले. अजून दिवाळीला 4-5 दिवस बाकी आहे अजून. त्याच्यामुळे आता समोरच्या दिवसावर आता हो आता काय होते. तर यंदा मूर्तीचे भाव कसे काय आहे? यंदा मूर्तीचे 300 पासून 400 पासून तर 100 पर्यंत आहे. फक्त प्रत्येक वर्षानुसार महाग आहे की स्वस्ती आहे? महाग आहे यावर्षी. मूर्ती यावर्षी महाग आहे थोडी, पण गिऱ्हाईक आम्हाला आता 200-250 रुपयाचीच मागते. आम्ही 300-400 खरेदी करतो. गिऱ्हाईक 100 पासून चालू करते, 200ची मागते, 250ची मागते. आम्हाला जे पैसे पाहिजे 500-600 रुपये ते मिळत नाही आम्हाला. असं आहे. चलो